नमस्कार मंडळी. चला तर आज आपण काजूची उसळ बघूया. हे ओले काजू असत आणि ते सुकवून ठेवलेले आहेत. मे महिना जेव्हा काजू मिळतात ना तेव्हा आम्ही गावातून हे ओले काजू सुकवून घेऊन येतो, म्हणजे आमका 5-6 महिने तरी ते आरामात वापरूक मिळतात. आता मी याच्यात एक बटाटो टाकतले आणि भाजक्या वाटणाची मस्त अशी काजूची उसळ बनवते. चला मग रेसिपी स्टार्ट करू. काजू पहिले गरम पाण्यात भिजत घालूया, म्हणजे त्याची साला पटकन निघतील आणि त्याचं डिंक पण निघत. पहिल्यांदा आपण वाटप काढून घेऊया. वाटप म्हणजे नारळ तरी इलोच. चला मग नारळ फोडी आणि मस्त वाटप काढून घेऊ. वाटप भाजून घेऊया आपण. वाटपासाठी मी कांदा, लसूण, थोडासा आला आणि आपला खोबरा या सगळं आपण भाजून घेऊया पहिल्यांदा. खोबरा भाजलेल्या कढईतच मी भाजी फोडणीत टाकते. पहिला तेल टाकलंय आणि जराशी आपली जिरा टाकले. जिरा तडतडला ना की मी थोडस टोमॅटो घालते फोडणीत. टोमॅटो चांगलं भाजून झालो. आता मी फक्त आज मालवणी मसालोच घालतले, बाकी मी काही एक घालूच नाही. 2 चमचे मी मालवणी मसालो घातले. आता बटाटी टाकते. बटाटी वाई शिजली ना की मग आपण काजू टाकूया, नाही तर काजू ना एकदम शाप बसा मेंतल येते. त्यामुळे आधी थोडे बटाटे शिजवून घेऊया. आपली अर्धवट शिजली आहे. आपण आता हे ना चांगले धुवून स्वच्छ केलेले काजू ते टाकूया आणि काजू जराशे शिजले काजूगर आपले की वाटप टाकूया. भाजी आता आपली छान अशी शिजली आहे. आपण आता त्याच्यात मस्तपैकी शास्त्रानुसार मजबूत असा वाटप घालूया आणि ढवळूया. चवीनुसार मीठ टाकूया. भाजी झाली आहे आपली आता. आणि आता वरती कोथिंबीर तर हवीच मस्तपैकी. आता बघा आपली कशी छान अशी ओल्या काजूची आणि बटाट्याची वाटपाची भाजी कशी झाली आहे नक्की सांगा कमेंट करून. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करू अजिबात विसरा नको. धन्यवाद.